नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवीन मालिकांचा बोलबाला आहे. मात्र त्यासाठी काही जुन्या मालिका बंद करण्यात येत आहेत. ज्या मालिकांच्या कथा संपूर्ण स्वतः झाल्या आहेत तशा मालिका पाणी टाकून टाकून चालवल्या जात आहेत. मात्र ज्या मालिका खरंच प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणू शकतात अशा मालिका वाहिनींकडून बंद करण्यात येत आहेत. अशीच एक मालिका म्हणजे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजातील जातीभेदाला आव्हान देणाऱ्या, अंधश्रद्धेच्या विरुद्ध ठामपणे उभे राहणाऱ्या फुले दाम्पत्याची कथा स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येत होती. मात्र आता ही मालिका बंद करण्यात येत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबद्दल सांगितलं. मटाला दिलेल्या मुलाखतीत अमोल कोल्हे म्हणाले, मालिका 14 जूनला बंद होते. संपवण्याचा निर्णय वाहिनीचा आहे. मालिकेला लागणारा खर्च आणि महसूल यांचं गणित जुळत नसल्याचं कारण मला सांगण्यात आलं. मालिकेत आता सुरू असलेल्या कालखंडापर्यंतची गोष्ट करायची असं अधिकृतरित्या सांगण्यात आले. पण खरं तर तिथूनच गोष्ट सुरू होते. एकीकडे आपण महात्मा फुले यांची द्विजन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय. पण त्याच वेळी शिक्षण क्षेत्रात महान कार्य केलेल्या फुले दाम्पत्यावरील मालिका अवघ्या 152 भागांमध्ये संपते हे दुर्दैव आहे. पण त्यांची गोष्ट थांबणार नाही. फक्त स्टार प्रवाहवरची मालिका संपते. मात्र तो विषय संपलेला नाही. त्यामुळे लवकरच त्यांची गोष्ट वेगळ्या मंचावर पाहायला मिळेल. आताच्या मालिकेला किमान 90% संच तोच असेल. ते पुढे म्हणाले, मालिकेसाठी वाहिनीचे सतीश राजवाडे, अभिजित खाडे या सगळ्यांनी फुले दाम्पत्यावरील मालिका यावी यासाठी खूप सहकार्य केलं. किंबहुना त्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. पण त्यांच्यावर ही असणाऱ्या विचारप्रणाली नेमकी काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले. अनेकदा मालिका संपवण्यामागे टीआरपीचं कारण पुढे केलं जातं. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा टीआरपी फारसा नव्हता असं बोललं